नमस्कार मित्रांनो. आज आपण गणपती बाप्पाचं तोंड हत्तीचं कसं झालं हे पाहणार आहोत. एकदा माता पार्वती स्नान करायला जात होत्या. त्यांनी आपल्या अंगावरील उटण्यापासून एका सुंदर बालकाची निर्मिती केली. त्या बालकाला त्यांनी सांगितलं, मी आत जाईपर्यंत कुणालाही आत येऊ देऊ नकोस. थोड्या वेळाने भगवान शंकर तिथे आले, पण त्या बालकाने त्यांना थांबवलं. तो म्हणाला, मातेनं परवानगी दिल्याशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही. हे ऐकून भगवान शंकरांना राग आला. त्यांच्यात युद्ध झालं आणि रागाच्या भरात भगवान शंकरांनी त्या बालकाचं मस्तक वेगळं केलं. जेव्हा माता पार्वती बाहेर आल्या, ते दृश्य पाहून त्या खूप दुःखी झाल्या. त्यांचा राग आणि दुःख पाहून संपूर्ण सृष्टी हादरली. तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या गणांना आदेश दिला, उत्तर दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन या. गणांना सर्वप्रथम हत्ती दिसला. त्यांनी हत्तीचं मस्तक आणलं. भगवान शंकरांनी ते मस्तक त्या बालकाला जोडले आणि त्याला पुन्हा जीवदान दिलं. तेच पुढे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिला, सर्व देवांमध्ये सर्वप्रथम तुझी पूजा केली जाईल. म्हणूनच आजही प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने केली जाते.